उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पूर्वनियोजित असणाऱ्या पेठ घोडेगाव जिल्हा परिषद गटाच्या पेठ येथील प्रचार सभेचं रूपांतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाच्या शोकसभेत झाले। याप्रसंगी माजी खासदार शिवाजीराव अधळराव पाटील, पेठ घोडेगाव जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ मंगलताई हुले, पेठ पंचायत समिती गणाचे उमेदवार संजय पवळे, राम तोडकर, अशोक बाजारे व ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या। यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजितदादा यांच्या आठवणींना उजाळा देत वेगवेगळ्या घटनाप्रसंग सांगितले। अजितदादाच्या जाण्याने महाराष्ट्र राज्याचे व विशेषतः पुणे जिल्ह्याचे अतोनात नुकसान झाल्याचे सगळ्यांच्या बोलण्यातून येत होते। यावेळी उपस्थित पेठ ग्रामस्थ महिलांना डोळ्यात अश्रू थांबत नव्हते। दुःखित अंतःकरणाने उपस्थित सर्वांनी मौन बाळगत श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी पेठ येथील वातावरण भावनिक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। बेट्यानो, इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून ना। मला ते अजित पवार म्हणतात, पण घरात नियतीचा खेळ बघा। खरंच आज माझा हा प्रवास इथंच थांबतो। मी नेहमी म्हणायचो राजकारण आपल्या जागी आहे, पण काम महत्वाचं। लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं, तीच माझ्या आयुष्याची